नांदेड शहरातून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे। बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधांना विरोध केल्याच्या वादातून एका तरुणाची गोळी झाडून आणि डोक्यात फरशी घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मात्र या घटनेनंतर मृत प्रियकराची प्रेयसी त्याच्या घरी पोहोचली आणि तिने थेट मृतदेहाशीच लग्न केले। ही बातमी आणि त्यामागील थरार नेमका काय आहे पाहूयात। सक्षम टाटेचा आणि माझा प्रेम संबंध होते। माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते, त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला। काल कुणी त्याच्यावर वार? माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार। कशाला गेला होता हा? बाहेर कशासाठी गेला होता आणि त्याला कसं प्लॅनिंग करून घेतलं? हे सक्षमवर MPD पडली होती, तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते। मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला। त्यानं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही। तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला। हा विरोध नेमका कशामुळे? आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं। कशामुळे? कास्टमुळे। तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते। लग्न करायचं वगैरे खूप काही स्वप्न पाहिले होते। सांग ना भाऊ। काय सांगू आता, घरच्यांनी सगळे स्वप्न तर तोडून टाकले। एक इच्छा होती की लग्न करून सक्षमच्या घरात यावं म्हणून, असं नाही झालं। आता मी इथेच राहील हमेशासाठी। नांदेड शहरातील जुनागंज परिसरात गुरुवारी सायंकाळी ही भयानक घटना घडली। मयत सक्षम टाटे हा त्याचे मित्रासोबत थांबलेला असताना आरोपी हिमेश मामिडवार याच्यासोबत त्याचा जोरदार वाद झाला। हा वाद हिमेशच्या बहिणीसोबत सक्षमचे असलेल्या प्रेमसंबंधांवरून होता। वाद इतका विकोपाला गेला की हिमेश आणि त्याच्या साथीदाराने सक्षमवर गोळी झाडली। गोळी सक्षमच्या बरगडीतून आत गेली आणि रक्तबंबाळ झालेल्या सक्षमच्या डोक्यात त्यानंतर फरशी घालून त्याला कायमचे संपवण्यात आले। पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांत मुख्य आरोपी हिमेश मामिडवार, गजानन मामिडवार, साहिल मामिडवार आणि एकाला अटक केली आहे। या घटनेमुळे नांदेड शहरात मोठी खळबळ उडाली आहे। उत्तरीय तपासणीनंतर शुक्रवारी सायंकाळी सक्षमच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्याची प्रेयसी आचल त्याच्या घरी पोहोचली। आचल ही मुख्य आरोपी हिमेशची सख्खी बहीण आहे। आपल्या प्रेमसंबंधांना विरोध करणाऱ्या कुटुंबियांवर मात करत आचलने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला। सक्षम हयात नसला तरी मी त्याच्या मृतदेहासोबत लग्न करणार आणि कायम त्याच्या कुटुंबासोबत राहणार, अशी भूमिका तिने घेतली। तिने सांगितले की प्रेमसंबंधांना विरोध करून माझ्या कुटुंबियांनी त्याला मारले, ते हरले आहेत आणि मी त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून जिंकले आहे। चित्रपटामध्ये शोभेल असा हा प्रसंग नांदेड शहरात प्रत्यक्षात पाहायला मिळाला। आचलने या प्रकरणी आपल्या वडील आणि भावांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे। मैत्रीतून झालेले प्रेम, त्याला असलेला कुटुंबाचा विरोध आणि त्यातून झालेला निर्घृण खून, या हृदयद्रावक घटनेने नात्यांमधील गुंतागुंत आणि टोकाचा द्वेष पुन्हा एकदा समोर आणला आहे। या प्रकरणातील फरार आरोपीचा पोलीस अजूनही शोध घेत आहेत। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी नांदेड। काल सायंकाळी मिलिंद नगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम टाटे वय 20 वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता। त्यातील आरोपी आम्ही आज अटक केले आणि तपास चालू आहे। कोणत्या अंतर्गत गुन्हा BNSचे कलम 103, 61(2), 189, 190, 191(2), 193(3) म्हणजे कट रचने वगैरे।